वाघ्या मुरळीची पारंपरिक संस्कृती आणि मुरळीची जीवनकथा तसंच संस्कृतीच्या नावाखाली मुरळीचं अस्तित्व नाकारणाऱ्या कथासूत्रावर फुला हा चित्रपट बेतला आहे। वेगळ्या धाटणीचा विषय असलेला हा संगीतमय चित्रपट 17 एप्रिलला राज्यभर प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक अभिषेक जावीर, संगीतकार समाना आयवळे आणि अभिनेत्री प्रिया यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। सांगली जिल्ह्यातील आटपाडी इथल्या काही सर्जनशील तरुणांनी एकत्रित येऊन वाघ्या मुरळीच्या जीवनावरील चित्रपट निर्मिती केली आहे। लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या वाघ्या मुरळीपैकी मुरळीचं जीवन कसं असतं, त्या काळातील मुरळी आणि 21व्या शतकातील आधुनिक मुरळी यांचा जीवन संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात आलाय। अभिषेक जावीर यांचं कथानक तसंच दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एका वेगळ्या समस्येला वाचा फोडतो। मला मनापासून वाटते की लोकांना अपील होईल, कारण जे काही मी मांडले ते पूर्ण सत्य मांडले। सध्याची वास्तू परिस्थिती आहे की त्यांना दिलेल्या तर जी काही वागणूक देतात की वाघ्या मुरळी आहे ती पारंपरिक पद्धतीने जपायला पाहिजे आणि तसंच त्या व्यक्तींकडे बघितलं पाहिजे। तर मी विश्वास देतो आहे की लोक ह्या आपल्या वाघ्या मुरळी जीवनावर आधारित फुला चित्रपट लोक नक्की स्वीकारतात। चित्रपटाची पटकथा रवी किरण जावीर यांनी लिहिली असून संगीत दिग्दर्शन समाधान आयवळे यांचं आहे, तर गीतलेखन रवी जावीर आणि समाधान आयवळे यांनी केलंय। लोकसंगीताला न्याय देण्याचा प्रयत्न करताना चित्रपटाच्या कथेला पुढे नेणारं हे संगीत आहे असं आयवळे यांनी सांगितलं। आणि याच्यातली गाणी जे गवळण प्रदर्शित झालेली आहे याची गवळण वैशालीताई सामंत, त्याच्यानंतर प्रेमगीतामध्ये रोहित राऊत, वैशाली माढे, त्यानंतर रवींद्रदादा खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे असे चांगले दिग्गज गायक यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। आणि चित्रपटाचा जो ऑरा आहे, जसं पुन्हा एकदा आपण ह्याच्या विषयावरती बोलेल मी की तंत्रज्ञान जरी विकसित झालं असलं तर चित्रपटाचा पूर्ण जो म्युझिकल ऑरा आहे हा ग्रामीणच राहील आणि ह्या कथेला ह्यांच्या कुठेही बाधा येणार नाही। उलट आपलं संगीत यांच्या कथेला कॉम्प्लिमेंट राहील याची मी पूर्ण काळजी घेतली सर। आणि आता ऐकताना सर आनंद वाटतोय, लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत की या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर देवकर यांनी केलंय, तर छायांकन प्रताप जोशी आणि संकलनाची जबाबदारी राहुल प्रजापती यांनी पार पाडली आहे। या चित्रपटात 7 गाणी असून वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, आकाश नवगिरे, वैष्णवी आदोडे यांनी ही गाणी गायली आहेत। प्रियांतिका या नवोदित अभिनेत्रीनं मुरळीची भूमिका साकारली आहे, तर आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रवी जावीर, सनी कदम, छाया आदत, शरद लांडगे यांनी अभिनयाची जबाबदारी पेलली आहे। वाटतं की फुलाच्या निमित्ताने का होईना आता महाराष्ट्रासमोर आपली जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे ती जपणारी ही स्त्री पुढच्या दुःखातून आणि ते दारिद्र्य आणि ते सगळंच तिच्या वाटेला आहे आणि ती कसं भोगतीये, कसं जगतीये हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मी सर्व प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करते की 17 एप्रिलला फुला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय, तर सगळ्यांनी तो चित्रपटगृहात जाऊनच नक्की बघा। फुला नावाचा हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट 17 एप्रिलला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या नव्या दमाच्या कलाकारांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे।